गोव्यामध्ये 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठनं धक्कादायक खुलासे केले. सूचना सेठनं पोलिसांना चौकशी दरम्यान हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या. वेंकटरमण आपल्या मुलाला भेटू नयेत यासाठी ती गोव्याला गेली होती. सूचनाने तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांना असं सांगितलं होतं की तिचा मुलगा चिन्मय हा तिच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि तिला तिच्यापासून वेगळ्या झालेल्या नवऱ्याची आठवण करून देतो. मुलाचे वडील वेंकटरमण यांनी शनिवारी सूचनाला फोन केल्याचंही समोर आलं. रविवारी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी मुलाला बंगळुरूच्या राजाजीनगर येथील घरी आणण्यास त्यांनी सांगितलं होतं. मात्र सूचनानं पतीच्या घरी जाण्यास नकार दिला. तिनं वेंकटरमण यांना बंगळुरूच्या सरावशीनगर जवळील सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास सांगितलं होतं. वेंकटरमण सकाळी 11 वाजता आले. सरावशीनगरमध्ये 2 तासाहून अधिक वेळ थांबले, पण सूचना आली नाही. त्यांनी तिला फोन, मेसेज, ईमेल करण्याचा प्रयत्न केला, पण कोणतंच उत्तर मिळालं नाही. यानंतर ते कामानिमित्त इंडोनेशियाला गेले. सूचना सेठनं आपल्या मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक भयंकर प्लॅन रचला होता. मात्र ती त्यामध्ये यशस्वी झाली नाही आणि ती पकडली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून बंगळुरूला जात असताना 4 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळं तिला उशीर झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, गोवा.